पोट भरेल पण मन नाही भरणार. हो, खरं. आज एक अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे जी खूप जास्त हेल्दी असण्यासोबत चवीला अगदी भन्नाट आहे. पालक म्हटल्यावर नाक मुरडणारे जे लोक असतात ना, ते देखील हे चाटून पुसून खातील. बरोबर ओळखलात, हे आहे पालक पनीर. आणि जर चवीचं विचाराल ना, तर खरं सांगते, रेस्टॉरंटमध्ये जे पालक पनीर मिळतं ना, त्याहीपेक्षा हे खूप 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 जास्त उत्कृष्ट लागतं. तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा. आणि खूप जास्त असं काही साहित्यही लागत नाही. अगदी कमी आणि घरच्या साहित्यात बनवून तयार होतं आहे पालक पनीर. पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराची पालकची गड्डी घेतली आहे. या थंडीच्या सीझनमध्ये पालक खूप छान मिळतो. 200 ग्राम पनीर, एक मोठा कांदा, 2 टोमॅटो. मी इथे लहान आकाराचे टोमॅटो घेतलेत म्हणून 3 घेतलेत. तुमच्याकडे जर मध्यम आकाराचे असतील तर तुम्ही 2 टोमॅटो घ्या. मूठभर हिरवीगार अशी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आता पालक पनीरमध्ये आपण तिखटपणासाठी मिरचीचा वापर करणार आहोत हिरव्या. त्याने काय होतं, पालकचा जो रंग आहे तो चेंज होत नाही. आपली ग्रेव्ही जी आहे ती हिरवीगार दिसते. त्यामुळे इथे 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. जर का आपण लाल मिरचीची पूड ग्रेव्हीमध्ये वापरली तिखटपणासाठी तर मात्र ग्रेव्हीचा रंग बदलेल. आता सगळ्यात आधी आपण जो पालक घेतला आहे त्याला स्वच्छ असा निवडून घ्यायचा. निवडताना त्याचा देठाचा जो जास्तीचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि मी व्हिडिओ जेवढा दाखवते तेवढाच पालक आणि देठाचा भाग घ्यायचा आहे. इथे माझा पालक पूर्णपणे निवडून झालेला आहे. आता मी त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेईन. पालक धुवून झाला की आपल्याला गॅसवर एका भांड्यात पाणी तापत ठेवायचं आहे. जवळजवळ पालक बुडेल इतपत ते पाणी असावं. पाण्याला असा कड आला की पालकाची पानं आपण त्या पाण्यात घालू आणि एक उकळी येईपर्यंत त्याला उकळू देऊ. त्यापेक्षा जास्त आपल्याला उकळायचं नाही आहे. पानं घातल्यानंतर फक्त एक उकळी आणायची. यासाठी 1 ते 2 मिनटं इतकाच वेळ लागतो, त्याहून जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत पालकाला उकळी येते तोपर्यंत आपण एक काम करू. एक मोठं पसरट असं भांडं घेऊ आणि त्यामध्ये फ्रीजमधील गार असं पाणी ओतून घेऊ. बर्फ असेल आणि तो जर या पाण्यात टाकला तर अतिउत्तम. आता इथे पालकाला उकळी आलेली आहे. आपण लगेचच गॅस बंद करू. पालकला एका पळीने किंवा चिमट्याने उकळत्या भांड्यातनं काढून ह्या गार पाण्यामध्ये आपल्याला शिफ्ट करायचं आहे. ही प्रोसेस करताना थोडीशी सावधानगिरी बाळगा, कारण पालक गरम असतो. त्याला व्यवस्थित काढा, त्याच्या पाण्याचे शिंतोडे उडू शकतात. पालक आता आपण 2 ते 3 मिनटं या गार पाण्यात ठेवू आणि त्याला वाटण्याची तयारी करायला घेऊ. त्यासाठी आपण एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची, 4 ते 5 मिरच्या घालायच्या आहेत, 7 ते 8 काजू घालायचे आहेत. काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर का तुमच्याकडे असतील आणि तुम्ही ते वापरले तर पालकाच्या ग्रेव्हीला रंग आणि चव खूप छान येते. पाणी पूर्णपणे नितळून पालकही इथे घालून घेऊ. 1 चमचा साखर आणि याची आता बारीक अशी पेस्ट करून घेऊ, म्हणजे बारीक असं वाटून घेऊ. याला वाटल्यानंतर हे मिश्रण असं दिसतं बघा, किती हिरवगार आणि सुंदर दिसतंय. पालक वाटून तयार आहे. आता आपण याला फोडणी देऊ आणि याची ग्रेव्ही करून घेऊ. त्यासाठी गॅसवर एखादा पॅन किंवा कढई तापत ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेलाऐवजी जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर वापरू शकता. तुपाने चव खूप छान येईल. किंवा 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप असं देखील वापरू शकता. तेल तापलं की आपण 1 लहान चमचा जिरं आणि 1 लहान आकाराचं तमालपत्र घालून फोडणी करायची आहे. जिरं फुलून आलं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा घातल्यानंतर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तेलासोबत. त्याला छान असं भाजायचं आहे. कांदा भाजण्यासाठी इथे 4 ते 5 मिनटं लागतात आणि गॅसची आच जी आहे ती मध्यम ठेवायची आहे. कांदा भाजत आला की त्याचा रंग बदलेल आणि तो थोडासा असा श्रिंक होईल. किंवा आपण टमाटर घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला. टमाटर घातल्यानंतर इथे थोडंसं 2 चुटकीभर आपल्याला मीठ घालायचं आहे. माफ करा, मी तो शॉर्ट घेणं विसरल्या, पण तुम्ही मीठ घालून जर कांदा टमाटर परतलं तर ते पटकन शिजतं आणि मिळून येतं. कांदा टमाटर अगदी छान परतलं गेलं आहे, तेलही सुटलं आहे. आता यामध्ये आपण 1 लहान चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि मिश्रण परत चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आलं आणि लसणाचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. हे मिश्रण खूप छान परतलं आहे, तेलही सुटलेलं आहे. आता या स्टेजला आपण मसाले घालून घेऊ. पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून धणा पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर आणि 2 ते 3 चुटकी फक्त लाल मिरची पावडर.
इथे जी लाल मिरची पावडर घातली आहे ती जवळजवळ 2 ते 3 चुटकीच घातली आहे आणि ती या ग्रेव्हीपुरती घातली आहे कांद्या टमाटरच्या. कारण आपण ऑलरेडी तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या पालकाच्या वाटणामध्ये टाकलेल्या आहेत, त्यामुळे याहून जास्त मिरची पावडर घालायची नाही आहे. आता सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाले 1-2 मिनिट परतल्यानंतर पालकची जी आपण ग्रेव्ही करून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची. गॅसची आच मध्यम टू लोच ठेवायची आपल्याला आणि हे मिश्रण खूप चांगलं असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, 1 लहान वाटी. आता मिक्सरच्या भांड्याला जी जराशी पेस्ट लागली होती त्यामध्येच मी हे पाणी मिसळून ते पाणी ह्यामध्ये घालते. पाणी घालून मिश्रण ॲडजस्ट केल्यानंतर यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर एक वाफ येऊ द्यायची. एक वाफ येण्यासाठी जवळजवळ 1 ते 2 मिनटं एवढाच वेळ लागतो. पण जे झाकण आहे ते पूर्णपणे बंद नाही करायचं. जर अशी साईडने गॅप ठेवायचे ज्यामधून थोडीशी वाफ बाहेर निघेल. असं केल्यामुळे काय होईल की जो आपल्या पालकाचा हिरवागार रंग आहे तो तसाच्या तसा राहील, तो अजिबात बदलणार नाही. जोपर्यंत पालकच्या ग्रेव्हीला वाफ येते तोपर्यंत आपण पनीरचे क्यूब करून घेऊ. पालकला एक वाफ आलेली आहे, आपण झाकण बाजूला करू. ग्रेव्ही थोडीशी हलवायची आहे, तळाला लागली आहे की नाही ते बघून. आणि चवीनुसार मीठ घालायचं. पनीरचे क्यूब घालायचे. 1 चमचा कसुरी मेथी हातामध्ये थोडीशी क्रश करून ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला पावडर. आता ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेऊ आणि गॅसची आच अगदी लहान करू आणि लहान आचेवर झाकण लावून परत एक वाफ घेऊ. पण झाकण जे आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी जागा ठेवूनच लावायचं आहे. आता झाकण लावून वाफ घेतल्याने काय होईल की ग्रेव्ही आणि पनीर खूप छान शिजेल एकत्र आणि मसाले जे आहेत ते पनीरमध्ये सुद्धा मुरतील. आता पनीरला एक वाफ येते तोपर्यंत आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यांची सालं काढून घेऊ आणि त्यांना बारीक असं कापून घेऊ. इथे आपली पालक पनीरची ग्रेव्ही एकदम छान अशी तयार आहे. तुम्ही पाहू शकता त्याने तेल देखील सोडलेलं आहे साईडने आणि तसाही आपण खूप कमी तेलाचा वापर केला होता, पण जे पण तेल वापरलं होतं ते देखील वर आलेलं आहे. या स्टेजला आता आपल्याला 1 चमचा मलाई घालायची आहे. मी इथे घरची ताजी मलाई वापरलेली आहे. तुम्ही दुकानातील क्रीम देखील वापरू शकता आणि मलाई वापरायचीच नसेल तरी देखील काही हरकत नाही, नका वापरू, हे ऑप्शनल आहे. पण हे वापरल्याने आपला पालक पनीर अगदी रेस्टॉरंट स्टाईल होतं आणि खूप भन्नाट चवीचं होतं. पालक पनीर पूर्णपणे तयार आहे. त्याला आता आपण वरून तडका द्यायचा आहे. त्यासाठी एका फोडणीच्या पात्रात 1 चमचा तूप घालून चिरून ठेवलेला लसूण त्यामध्ये घालायचा आहे. लसूण लाल होईपर्यंत आपल्याला तो तळायचा आहे. लाल होत आला की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये पाव टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आपल्याला घालायची आहे. आता ही फोडणी आपल्याला पालकच्या ग्रेव्हीवर घालून घ्यायची. इथे आपली ग्रेव्ही पूर्णपणे तयार आहे. आता ही गरम गरम फोडणी आपण पालक पनीरवर घालून घेऊ. भारी असा तडका लागलेला आहे पालक पनीरला. झालं, पालक पनीर पूर्णपणे तयार आहे. आता वाट कसली बघताय? गरम गरम भात घ्या, आपला साधा भात किंवा जिरा राईस किंवा चपाती, भाकरी, नान कशाबरोबरही हे भन्नाट लागतं. पालक पनीरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली, ती तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मस्तपैकी ही रेसिपी फॉलो करा. पालक पनीर बनवून बघा आणि एन्जॉय करा. बाय.